वॉज मोर अबाउट अ मेंटल ट्रेनिंग की यू आर इनफ. मुलं स्ट्रॉंग आहेत, मुली स्ट्रॉंग आहेत, पण त्यांना हे जाणीव करून देणं की यू आर फिजिकली strong. You will be physically strong only when you are mentally strong. It was more about that. Second thing, we wanted to tell them about increasing cyber crimes. What is cyber safety? Currently, social media चा use खूप वाढलेला आहे. We wanted to make them aware of prevention of children from a sexual offenses. So we wanted to teach them की what is good touch, bad touch. तर त्याचं पण एक सेशन आहे. या एजमध्ये जे मुलं असतात त्यांना थोडंसं कन्फ्युजन असतं हाऊ टू गो अहेड विथ द करियर. सो वन सेशन वी हॅव अबाउट अ करियर काउन्सिलिंग अँड करियर गायडन्स वॉट टू डू आफ्टर 10th, 11th, 12th. दॅट हॅज ऑल्सो बीन फोकस्ड. झालाय. वीरांगना जो हा प्रोग्राम आहे हा राबवण्याच्या मागे हा उद्देश होता की ज्या काही मुली आहेत या डिस्ट्रिक्टमध्ये त्या सक्षम व्हाव्या. सक्षम नॉट ओनली फिजिकली बट मेंटली, सोशली अँड फायनान्शियली. म्हणजे त्या मुलींना हे समजायला पाहिजे की व्हॉट इज अ फायनान्शियल मॅनेजमेंट, हाऊ दे कुड बी फायनान्शियली इंडिपेंडेंट आफ्टर 10th, 12th स्टँडर्ड. सो वी आर टेकिंग वन मोर प्रोग्राम अबाउट करियर गायडन्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. आजकाल काय झालंय, सीइंग द प्रेझेंट सिनारिओ वेअर गर्ल्स आर फिलिंग इनसेक्युअर अबाउट द एन्व्हायरमेंट. प्रशासन नेहमी त्यांच्यासाठी आहे, गव्हर्नमेंट इज ऑलवेज देअर, पोलीस इज ऑलवेज देअर, बट नेहमी असं नाही होणार आहे की आम्ही त्यांच्या आजूबाजूला असू. तर आम्ही आहे, पण ॲज अ पार्ट ऑफ देअर मेंटल अँड फिजिकल ट्रेनिंग, की आम्ही नसलो तरी दे शुड नॉट फील की वी आर नॉट देअर. दे शुड बी सक्षम इनफ टू प्रोटेक्ट देमसेल्फ. That was the vision behind it, and that's why we organized this Virangana program. मॅडम, 3 दिवसाचं शिबिर होतं, परंतु आता यानंतर देखील वर्षभराचे कार्यक्रम वेगवेगळ्या विभागात किंवा शिक्षण विभागाच्या वतीने शाळा महाविद्यालयात चालणार आहे. सो बेसिक आयडिया ही होती की वीरांगणामध्ये आम्हाला एकाच वेळेस सगळ्या मुलींना ट्रेन करायचं होतं जिल्ह्यातल्या, आणि या जिल्ह्यात अराउंड 2,21,000 मुली आहेत इन अ डिफरंट क्लासेस अप टू पोस्ट ग्रॅज्युएशन. But we were not having that much of infrastructure to cover all the girls at the same time. The first phase मध्ये we decided to go ahead with whatever capacity we could arrange. The first phase मध्ये we are targeting around 12,000 girls. In the next phase we will target 50,000 girls, and simultaneously we have trained trainers. तर हे ट्रेनर्स शाळेत जाऊन मुलांना ट्रेन करतील. तर फेज 2 मध्ये हा फरक राहील की जे मुलं येतील they are already having some kind of physical training, mental training and counselings. 3 दिवसांच्या ट्रेनिंग मध्ये काय काय मुलांना शिकवलं?